स्पर्धेच्या निमित्तानं ओमकारनाना भिलारे यांचं आगमन होते, मनापासून स्वागत. दरम्यान पुढे सरसावत ऋषिकेश भिलारे ऑन फायर षटकार. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत कैलासवासी पैलवान वल्लभ सम्राट अनंत पाडाळ यांच्या स्मरणार्थ अनंत पाडाळ चषक 2024 साखळी फेरीतील अखेरचा सामना. एका बाजूने आपण पाहतोय नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे, तर त्यांच्या विरोधामध्ये अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन. या दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये साखळी फेरीचा आहे, परंतु दोन्ही संघांसाठी करोया मर्द सामना आहे. दोन्ही संघांसाठी जवळपास पाहिलं तर नॉकआउट सामना. दोन्ही संघाला विजय या सामन्याचा फार महत्वाचा आहे. ऋषिकेश भिलारेच्या बॅटमधून एक षटकार जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यावेळी पुढे सरसाव स्ट्रोक खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी दिशा खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती स्कोरकार्डवरती 9 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्याने पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. साहिल ठाकूर हा गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी संघाचा संघनायक किशोर भिलारे आणि ऋषिकेश भिलारे, दोन बंधूंची जोडी जिथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपण पाहतोय. दोन बंधू इथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. या पूर्वीच्या सामन्यात देखील दोन बंधू आपण खेळताना पाहिले. हा सामना देखील आपण पाहतो. दोन बंधू, एका बाजूने उजव्या शैलीचा ऋषिकेश, दुसऱ्या बाजूला लवकऱ्या शैलीचा किशोर, हे दोन घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेले आहेत. तर त्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजच्या मार्कपटी साहिल ठाकूर आहे अंतिम पहिल्या षटकामध्ये. या दरम्यान बॅकफुटला गेले, पंच केला चेंडूला डीप कव्हर मध्ये, चेंडू फरार सीमारेषे पार, सनसनी चौकार. पूर्वीचा सामना जर पाहिला ना, त्यामध्ये लागोपाठच्या दोन चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर 2 चौकार ऋषिकेश भिलारच्या बॅटमधून आले होते. इथे देखील षटकार चौकार आला. यावेळी नो लुक शॉट आणि चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. जसा चेंडू आला, चेंडू खेळला, त्यानंतर ऋषिकेशने चेंडूकडे पाहिले सुद्धा नाही. इतकी ताकद, इतका विश्वास जो स्वतःवरती ऋषिकेश भिलारेचा आहे. 19 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. साहिलचा पुढचा चेंडू, या षटकातील अंतिम चेंडू सोडून दिला. हा चेंडू कोणत्या प्रकारे छेडछाड नाही, व्हाईट बॉल. नक्कीच फलंदाजापासून बचाव करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळेल. फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु व्हाईट बॉल त्या ठिकाणी आलाय. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो तिथे ऋषिकेश भिलारे पुन्हा दाखवून देतो. षटकार चौकारांची आतिषबाजी जी त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या माध्यमातून आता पाहिले तर फक्त षटकार चौकार आलेत. एकरी दुहेरी धावा अजूनही आलेल्या नाहीयेत. दरम्यान स्कोरकार्डचा फटका खेळायचा होता. पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा त्या ठिकाणी दिशा खराब. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये आणि अवंतर धावीच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धपलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. धपलकावरती 21 धावा स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजून एकही विकेट जे मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. षटक क्रमांक पहिलं जे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतो टॉस जिंकला होता बावधन संघाने. तेजस सरांनी कळून आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. यावेळीचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सिंगल धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. डेंजर एंडला ऋषिकेश होता. फेकी देखील वेगवान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या 6 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुटुंब काढल्या त्या 22 धावा. 22 धावा स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. 1 सिंगल जे ऋषिकेशच्या बॅट पण आली. त्या व्यतिरिक्त अवंतर धावा खर्च झालेल्या आहेत आणि एकूण 22 धावा
जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. ऋषिकेश भिलारे त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय किशोर भिलारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. किशोर भिलारेसाठी पारितोषिक आलेलं आहे. किशोर भिलारेच्या प्रत्येक षटकारासाठी ओमकार अर्थात नाना भिलारे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 22 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय संघाचा असणारा हुकमी एक्का, संघाचा मजबूत कणा, संघातील असणारा घातक खेळाडू महेश नानगुडे आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेत असणारा हा खेळाडू मुळशीच्या क्रिकेटचं नाव मात्र नक्कीच ज्याने मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अलीकडच्या काळामध्ये मुळशीचा क्रिकेट गाजवत असणारा खेळाडू महेश नानगुडे. तर मुख्य व्यासपीठावरती मुळशीचा क्रिकेट नक्कीच खऱ्या अर्थाने ज्या खेळाडू महाराष्ट्राच्या पटलावरती नेऊन ठेवलं रामकृष्ण हरिपाडा आपण पाहतो व्यासपीठावरती. दरम्यान विकेट आली आहे. गोलंदाज ऋषिकेश भिलारे बाद धक्का क्रमांक 1. ऋषिकेश भिलारे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. यापूर्वी देखील पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात परंतु त्यानंतर बाद. इथे देखील पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात परंतु त्यानंतर बाद. महेशने इथे ताकद दाखवली आपली आणि नक्कीच माघारी पाठवल्या ऋषीला. त्यानंतर नवीन फलंदाज उमेश भोत्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू रिव्हर्स स्विचचा प्रयत्न त्या ठिकाणी स्टंपच्या मागे. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला जाणार नाही. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला गेला आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धपलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. 23 धावा ज्या स्कोर कार्डवरती धपलकावरती आपण पाहतोय. हरिपाडा यांच्याविषयी आपण चर्चा करत होतो. ज्यावेळी मुळशीमध्ये हप्पीच क्रिकेट खेळलं जायचं त्यावेळी देखील तालुक्यातील बरेचसे खेळाडू मुळशीच्या बाहेर पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्कीच संघाची बांधणी करत खेळवले गेले. हरिभाऊंच्या माध्यमातून ज्यावेळी फुलपिच क्रिकेट सुरू झालं स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अनिल भाऊ पारखे यांचं या ठिकाणी शुभागमन भाऊंचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ज्यावेळी मुळशीमध्ये फुलपिच क्रिकेटचा फॉर्मॅट सुरू झाला त्यावेळी देखील तालुक्याच्या संघामध्ये नक्कीच नेतृत्व करत असताना तालुक्याचा संघ देखील मोठ्या उंचीवरती कशा प्रकारे नेता येईल याचा देखील सातत्याने विचार करत असणार आहे. त्याचा देखील प्रयत्न करत असताना हरिभाऊ पाडळ आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी उंची वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. तर 23 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेल्यात. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये महेशचा पुढचा चेंडू ज्यात पुढे सर्व स्ट्रोक खेळायचा होता पुरेपूर पाठवरती आला नाही. सूरज त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवेल आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येताना पाहायला मिळेल. धपलकावरती 24 धावा जे स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये मार्ग असतोय. भागवतपेचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे नक्कीच सुरुवात चांगली झाली. घातक सुरुवात झाली. विस्फोटक सुरुवात झाली आहे परंतु त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये भयान शांतता पसरवण्याचा प्रयत्न यावेळी देखील कट करायचा होता. चेंडू पडला. दिशा बदलली. पाठीवरती न येता गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडाळ यांच्या स्पर्धार्थ मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अनंत पाडाळ चषक 2024 ज्या स्पर्धेची चर्चा नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये ती क्रिकेटची मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती सुरू आहे. साखळी फेरीतील अखेरचा दिवस शेवटचा दिवस. उद्या मात्र मेगा फायनल अंतिम दिवस जो सर्वांच्या भेटीला येणार आहे. उद्या मात्र पहिले क्वार्टर फायनलचे 4 सामने पाहायला मिळतील. त्यानंतर 2 सेमीफायनल बंक फायनल कीच प्रेक्षकांची अंतिम दिवसामध्ये अफाट गर्दी जी या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. दरम्यान व्हाईट बॉल अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 25 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. केवळ 3 धावा महेशने या षटकामध्ये खर्च केल्या. ऋषिकेश भिलारे सारखा फलंदाज बाद केलेला आहे. यावेळी लोअर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट मध्ये रोहित चेंडूच्या खाली जेल सुटलाय. क्षेत्ररक्षक मेहरबान तो बल्लेबाज पहिलवान षटकार.
पावरपेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. 2 षटकांचा 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती पाहतोय धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 31 धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शिवरुद्र ऑडिओच्या माध्यमातून पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. डीजे यश आपण पाहतोय नक्कीच चांगलं काम दिवस क्रमांक 1 पासून जे या स्पर्धेच्या माध्यमातून करतात त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन प्रतीक नानगुडे हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय महेश यांचे बंधू जे आपण पाहतोय. या पूर्वीचा षटक महेशच्या हाताला आता त्याचाच बंधू आपण पाहतोय. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 31 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होणार आहे. विनंती असणार मित्रांनो वेळ वाचवा. वेळेचं बंधन तुम्हाला असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा. पहिला चेंडू किशोरसाठी आक्रमणाचा प्रयत्न पाठवटी तितकासा चेंडू आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल जी या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती अब तक 32 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला मित्रांनो विनंती असणारे वेळ वाचवा. वारंवार तुम्हाला सूचना केल्या जात आहेत. वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू हा चेंडू सोडून दिला. कोणत्या प्रकारची छेडछाड या चेंडूवरती केली नाही. त्या ठिकाणी मुख्य पंच संजय भालेराव सर कळवतात व्हाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. महाराष्ट्रातील नामांकित पंच आपण पाहतोय. थ्रो गोलंदाजीचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे अजय आवळे सर, संजय भालेराव सर, निक्सन सर हे तिन्ही पंच जे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय जोडले गेलेले आहेत. दरम्यानचा चेंडू खुलबट टप्प्याचा ऑन साईडला फटका खेळलाय. रोहित चेंडूवरती वेगाने येईल. सिंगल घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर एंडला उमेश परंतु कलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकलं नाहीये आणि 2 धावा 1 धाव शॉट. आत्ताची एकच धाव त्या ठिकाणी असणार आहे. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. धावफलकावरती 34 धावा आहेत. यानंतर मात्र नॉकआउट पद्धतीने सामने पाहायला मिळतील परंतु हा सामना जरी पाहिला ना तर दोन्ही संघांसाठी नॉकआउट पद्धतीचा सामना आहे. दोन्ही संघाला विजय महत्वाचा आहे. दोन्ही संघाला या सामन्यामध्ये आपली ताकद जी दाखवणं गरजेचं आहे. अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर ते विजय मिळवणं फार महत्वाचं आहे. दरम्यानचा चेंडू डॉट. चौतीस धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या डावातील लिंबाडाव मैदानाच्या आतमध्ये संपला. आतापर्यंत 2.3 षटकांचा खेळ अर्थात 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. या दरम्यान पुन्हा धावा विकेट करायचा होता परंतु बाट वरती चेंडू नाही येणार. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि हा चेंडू पुन्हा आला डॉट. वारंवार आक्रमणाचा प्रयत्न केला जातोय परंतु तितकंसं यश मिळत नाहीये. निराशा नक्कीच येते. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. एकरी दूर धावा याच्या मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये वाढताना पाहायला मिळतं परंतु इथे मोठं धावफलक जर उभा करायचं असेल ना तर षटकार चौकार खेळावे लागतील. या दरम्यान प्रयत्न केला ऑन साईडला विकेट करण्याचा. क्षेत्ररक्षक फार दूर. महेश राहील दूर आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 38 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा गोलंदाज प्रतीक तयार. तर पायान उसळी घेणारा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता. पाठवरती आला नाही. तुषारच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपेल. 7 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत आणि स्कोर कार्ड वरती एकूण नोंदवल्या गेल्या त्या 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
मध्ये आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक 4 वैयक्तिक कोट्यातील दुसरं 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन महेश नानगुडे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. महेशने या पूर्वीच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती ऋषिकेश बिलाला बाद केलं होतं. त्यानंतर मात्र धावेंचा वेग कमी झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा महेश आता षटक क्रमांक 4 मध्ये दाखल झालाय. किशोर संघाचा लीडर, संघाचा संघनायक आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 2 चेंडू खेळला, 1 धाव जी त्याच्या बॅट पण आलेली आहे. टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट फटका खेळला, परंतु चेंडूने उंची प्राप्त केली. 2 क्षेत्ररक्षक आली, चेंडू खाली, जेल निसट नाही. त्यानंतर फेकी वेगवान, परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर उमेश भोत्रे 9 चेंडू खेळला, 12 धावा बनवल्या. जास्त काही धावा तो देखील बनवू शकला नाही. निर्धाव चेंडू त्याला देखील खेळावे लागलेले. परंतु आता इथून पुढे निर्धाव चेंडू न खेळता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा घेणं उरवडे संघासाठी फार महत्वाचं आहे. कारण विरोधी संघ जर पाहिलं तर मोठमोठ्या आव्हानं पेलण्याची ताकद असणारा संघ आहे. टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, 30 सर्कल बीट होईल. तदनंतर रोहित चेंडूवरती येईल. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फेकीला पुन्हा आता थोडासा उशीर पाहायला मिळतो, परंतु 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. महेश पुन्हा आता तयार. दरम्यान पुढे सरसावत स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, दरधाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा महेश तयार, डावखुऱ्यात मारा करेल, चेंडू पडेल, दिशा बदलेल, जागा सोडले, स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद, वाईड आणि फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांना विचारणार वाईट साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. डिलिव्हरी फलंदाज त्या ठिकाणी धावबाद असेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज ओमकार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार शेलार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईक ऑन उमेश स्वतःवरती विश्वास दाखवला होता. त्यानंतर अखोट टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. स्वतःवरती विश्वास दाखवला होता, स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर विश्वासावरती स्वार झालाय उमेश आणि त्यानंतर षटकार त्याच्या बॅट दरम्यानचा चेंडू वाईड. अवंतरदा मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 49 धावा धावफलकावरती या षटकातील अंतिम चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत महेशने 20 धावा 1.5 षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक मोठी विकेट अर्थात ऋषिकेश बिर्लाला पाघरी पाठवलेला आहे. यावेळी भन्नाट वेग होता या चेंडूवरती, पाठवरती चेंडू आला नाही. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट षटक मैदानाच्या आतमध्ये संपेल. 4थ्या क्रमांकाचं 24 चेंडूचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती 49 धावा, अंतिम 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत.
पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये नो बॉल. होकार नकार गडबड गोंधळ. ओमकार शेलार त्या ठिकाणी होईल धावबाद. HRK दो बॉल होता. बीमर होता तिथे मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली. ओमकारकडून जागा सोडली गेली आणि त्या चुकीचा नक्कीच इथे फायदा घेतलाय. फलंदाज बाहेर जाईल. नवीन बॅटर आकाश खरात जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीसाठी आकाश खरातला आपण येताना पाहिले, परंतु या सामन्यामध्ये 3 विकेट पडल्यानंतर 5व्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन तयार आहे, परंतु गोलंदाज हा चेंडू फ्री हिटचा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती फेकेल. समोर आकाश खरात अर्थात AK-47. पहिला चेंडू इथे आकाशसाठी होता. हा फ्री हिटचा ऑन साइडला बेस्ट टाइम स्ट्रोक. एक सिंगल घेते. रोहित आला चेंडूवरती. थोडासा फंबल. फेकीला उशीर चेंडू हातामध्ये येत नव्हता आणि तो परत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आहेत. 2 धावींच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 52 धावा स्कोरकार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक शेवटचं षटक देत ओव्हर जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळी फुल टॉस. चेंडूने उंची प्राप्त केली. पाहता पाहता तितकीच लांबी प्राप्त करेल. भीमर साठी तिसऱ्या पंचांना विचार नाही. नो बॉल. भीमर चेंडू बिना टप्प्याचा बॉल. नो बॉल या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी कळवला. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड वरती 59 धावा धावफलकावरती. गोलंदाज मात्र आता बदलला जाईल. 2 भीमर चेंडू पाहायला मिळाले. शरीर भेदक असणारे 2 भीमर चेंडू. त्यानंतर गोलंदाज आता बदलला जाईल. नवीन गोलंदाज आता पाहायचं कोणता गोलंदाज आता इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येणार आहे. आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोवर्धन भिसले हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होणार आहे. 2 भीमर पाहायला मिळेल. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आता त्या ठिकाणी पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वरती 59 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. स्ट्राईक ऑन आकाश. आकाश खरात आपण पाहतोय कित्येक मोठमोठे विक्रम आकाश खराच्या नावावरती आहेत. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन हे किताब आकाश खरात कित्येक स्पर्धेमध्ये मिळवलेले आहेत. तालुक्याच्या संघामध्ये देखील आम्ही या खेळाडूला खेळताना पाहिलंय. आणि गावासाठी महत्वाचा सामना आहे. गावचा संघ इतर जिंकून द्यायचा असेल तर आकाश खराच्या बॅटमधून राहिलेल्या अंतिम षटकातील काही चेंडूवरती आक्रमण होणं जे गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू या ठिकाणी गोवर्धनचा आखोट टप्प्याचा अगदी मध्ये टाकलेला चेंडू बॅटफुटला जाऊन सुरक्षित फटका खेळलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरकार्ड वरती 63 धावा आहेत. पुढचा चेंडू यावेळी फुल टॉस. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये कट कॉपी पेस्ट, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला उमेश होता
परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार. पहिल्या षटकामध्ये प्रचंड आक्रमण, परंतु त्यानंतर धावेसाठी संघर्ष करावा लागला. उरवडी संघाला एकेरी 2 धावेंच्या मदतीने नक्की संघाचा फलक मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न. अंतिम षटकामध्ये बऱ्याचशा चुका, बऱ्याचशा अवांतर धावा खर्च झाल्या. त्यानंतर संघाचे धावफलक जाऊन पोहोचले ते 65 धाव्यांवरती. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील 3 चेंडू फेकणं बाकी आहे. चालू सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे त्यांच्या विरोधामध्ये अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बाहुधन. या 2 संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. साखळी फेरीतील अखेरचा सामना करो या मोरचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. यानंतर मात्र नॉकआउट पद्धतीने प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 आणि 2 यानंतर पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र 2 संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतील. आणि बाद नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्कोरकार्ड वरती 65 धावा ज्या स्कोरकार्ड वरती फलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. चला मित्रांनो, विनंती असणार वेळ वाचवा. खुलवा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने अलॉन द कारफर फटका खेळलाय. महेश चेंडू वरती थोडासा बंबल, परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ज्या पळून पूर्ण होणार आहेत. दरम्यान पुढे सरसव स्ट्रोक खेळायचा फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोमध्ये जल टिपण्याचा प्रयत्न, जल सुटला जाईल. त्यानंतर धावेचा प्रयत्न, जागा तर सोडलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद असेल दुसऱ्या धावेसाठी. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघाने बनवल्यात 68 धावा. विजयासाठी 69 धावेंचं टार्गेट. काय वाटलं पाहिजे तुम्हाला आज कुल्फी नाही गारली चारा कधी तरी मोठ. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज विनंती असणारे त्वरित मैदानाच्या आतमध्ये या.
दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. महेश नानगुडे आणि तुषार चिकणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली तर गोलंदाजीच्या मार्कवरती निखिल काटे हा गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. 69 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेले. 30 चेंडू आणि 69 धावांचं समीकरण. पहिला चेंडू घेऊन निखिल काटे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी महेश नानगुडे फलंदाज स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने उजव्या शैलीचा गोलंदाज, दुसऱ्या बाजूने डावखऱ्या शैलीचा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील पाहायला मिळेल, परंतु पंच कळवतात बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल तर डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार. निर्धाव चेंडूने सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये होईल. पहिल्या डावाला देखील तिथे पाहिलं तर नक्कीच आक्रमकतेने सुरुवात झाली होती, परंतु इथे जर पाहिलं तर नक्कीच निर्धाव चेंडूने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. या दरम्यान ऑन साइडला महेशच्या बॅटमधून सनसनीत प्रहार, फौरन चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचा धपलक वाढेल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 4 धावा ज्या स्कोरकार्डवरती आहेत. यावेळी थोडा मागे ठेवलेला चेंडू आपण पाहतो, पाठवरती येणार नाही. गती कमी होती या चेंडूवरती. महेशला नक्कीच अपेक्षा जेवढी गती मिळाली नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येईल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 धावा धपलकावरती आहेत. 69 धावींचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. समीकरण जर पाहिलं तर 27 चेंडू 65 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये 14.44 धावींच्या सरासरी धावा बनवायच्या. त्यासाठी मात्र महेशचं टिकणं, महेशचं खेळपट्टीवरती उभं राहणं हे फार महत्वाचं असणार आहे. पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ बॅटने सरळ जाईन चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. Jazz in the mix. Jazz in the mix. मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा धपलक दुहेरी अंकामध्ये धपलकावरती क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर जर्सी क्रमांक 10 अंक जो धपलकावरती स्कोरकार्डवरती पाहायला मिळेल. 1 षटकार 1 चौकार. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडीशी हालचाल बदल पाहायला मिळेल. जाळं मैदानाच्या आतमध्ये टाकलं गेले, परंतु या जाळ्यामध्ये महेशला अडकवणं हे मैदानाच्या आतमध्ये उडवणे संघासाठी फार महत्वाचं. या दरम्यान आणि मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक योगेश बेनगुडे. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. महेश नानगुडे माघारी जाईल. धक्का क्रमांक पहिला. Jazz in the mix. Jazz in the mix. ज्या विकेटची गरज होती नवखंडनाथ क्रिकेट क्लब बरोबर संघाला ती विकेट इथे आली आहे. महेश नानगुडे बाद झालाय. मोठं यश मिळालंय. 10 धावा खर्च केल्यानंतर निखिल काटेला. 5व्या चेंडूवरती महेश बाद झाला. निराशा जी पुन्हा आता महेशच्या माध्यमातून नक्कीच जी पाहायला मिळाली, परंतु तेजस दाखल झाला आणि तेजसच्या बॅट मधून पहिला चेंडू. अनंत पाळणारे चषकाला सलामी देणारा षटकार.
षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले. 14.44 धाव्यांच्या सरासरी धावा तर बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 16 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. एक विकेट महेश बाद झालेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये अजूनही 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये 53 धाव्यांची गरज आहे. परंतु आता सरासरी कमी होताना पाहायला मिळेल. 13.25च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवायच्या असताना पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 घेऊन सागर पाखरे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. सागर पाखरे या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदार दिली गेली. सागर जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक देखील हाताळण्याची ताकद कौशल्य असणारा हा गोलंदाज, डेथ ओव्हरमध्ये देखील गोलंदाजी करण्याची ताकद कौशल्य असणारा हा गोलंदाज जो आपण पाहतो आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. सलामीचा आघाडीचा अजून एक फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तो फलंदाज तुषार चिकणे जो मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्राईक ऑन असेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा इनसाइड आउट ओव्हर कव्हर चेंडू खेळून काढला सीमारेषेच्या पलीकडे. फॉरन चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली. षटक क्रमांक 2 ला 4 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. लपलकावरती 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी सन्मान दिला का त्याने चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येईल आकाश करत चेंडूवरती आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. चालू सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे त्यांच्या विरुद्धमध्ये अभिजित दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन या दोन संघांमध्ये आज सामना साखळी फेरीतला अखेरचा सामना. दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत. दोन्ही संघाला स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये विजयी होणं हे फार महत्वाचं आहे. एका बाजूने बावधन संघ 1 गुण घेतलाय. मान संघासमवेत सामना टाय झाला त्यानंतर 1 गुण मिळाला. परंतु दुसऱ्या बाजूने मान संघासमोर खेळत असताना पराभूत झालेला उरावडे संघ त्या संघाला मात्र इथे गुण मिळवायचे. या दरम्यान फक्त दिशा दिली क्षेत्ररक्षक. वाट कॅच सुरेख झेल अप्रतिम झेल ओमकार शेलारचा आणि फलंदाज तेजस बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर तर मैदानाच्या आतमध्ये सूरज भुंडे भयानक ध्येय एसटीचा असणारा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालेला आहे. पहिला चेंडू मोठी अपील लाऊड अपील पंचांचं बोट आकाशाकडे आले पावली फलंदाज जाईल माघारी. ज्या पावलाने दाखल झाला त्याच पावलाने माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 3. लोअर फुल टॉस बॅटची कडा घेतली. इस्टनच्या मागे चेंडू अडवला जाईल. थोडासा पंबल चेंडू हातामध्ये आला नाही. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये मिळाली. 2 धावींच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. धावफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 23 धावा. इथे मात्र धावा वाचवाव्या लागतील उरावडे संघाला.
जर जिंकायचं असेल तर समीकरण जर पाहिलं तर 19 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहे. पावरपेचा अखेरचा चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 7 धावा ज्या नक्कीच खर्च झाल्या तर महत्वपूर्ण 2 विकेट आल्यात. शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू बॅटची कडा यावेळी जेल टिपलाय. यावेळी चुकी होणार नाही. रोहित मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद. पावरपेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. अप्रतिम प्रकारची गोलंदाजी सागर पाखरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 विकेट त्याने घेतल्या, 7 धावा खर्च केल्या. आता त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये निखिल काटे हा गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालाय. पहिला चेंडू स्ट्राईक ऑन तुषार. पहिला चेंडू लोअर फुल टॉस सर्व बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक राहील दूर, प्रयत्न केला गेला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या दरम्यानचा चेंडू बंदाटे वेग वाढवला परंतु दिशा त्या ठिकाणी खराब आणि वाईट बॉल. अवंतर मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 28 धावा स्कोरकार्ड वरती. 17 चेंडू 41 धावा. अजूनही विजयाचे पारड दोन्ही संघाकडे. विजयाची संधी दोन्ही संघांना आहे. फक्त प्रयत्न इथे प्रामाणिक होणं गरजेचं आहे. निखिल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार. राईट मोर द विकेट. अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. तुषारच्या बॅटवर उत्तुंग प्रहार. षटकार. स्कोरकार्ड वरती 34 धावा. स्कोरकार्ड वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 16 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार. नक्कीच तुषार संघाचा प्रमुख फलंदाज, संघाचे घातक फलंदाज, विस्फोटक फलंदाज आता आपली ताकद, आपली घातकता इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात करतोय. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. चाकर शिवबाच होणार. महागडी गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करतोय निखिल. 2 षटकार आतापर्यंत. 1 वाईड 1 चौकार. 40 धावा धावफलकावरती. 15 चेंडू 29. पुन्हा दाबी हिटचा प्रयत्न.
यावेळी चेंडूने उंची प्राप्त केली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपल झेल, जशास तसं प्रत्युत्तर, फलंदाज त्या ठिकाणी तुषार बाद. गाना मालक आम्ही फायनल सम्राट, 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 गाना मालक आम्ही फायनल सम्राट. रॉयल एनफील्ड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नानगुडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय समोरच्या दिशेला. आशिष त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 41 धावा. ज्या विकेटची गरज होती त्या विकेटच्या शोधात नक्कीच निखिल काटेला पाठवलं गेलं होतं. त्याच्यावरती आक्रमण जरूर झालं, परंतु महत्वाची विकेट ज्या विकेटची गरज होती ती विकेट या षटकामध्ये मिळाली आहे. तुषार चिकणे बाद झालेला आहे. 41 धावा स्कोर कार्डवरती 13 चेंडू आणि 28 धावा. हा चेंडू मात्र फार महत्वाचा असणार अखेरचा चेंडू या षटकातील, परंतु निर्णायक चेंडू देखील या षटकातील. आखूड टप्प्याचा बॉल मिस्टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. योगेश बनगुडे चेंडूच्या पाठमोरी आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. तदनंतर चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये तो करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. तिसऱ्या क्रमांकाचा 18 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्डवरती 43 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ माघारी तर गेलेला आहे. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. त्याला ठाऊक नव्हते ताकद जीव शिवाच्या साथीची, माझ्या राजानं राखली लाज आपुल्या मातीची. त्याच्या हात मित्रा तोडला, त्याच्या हात मित्रा तोडला, अरे फाडला शिवबानं आमचं जगाला फाडला. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा असणारा लीडर किशोर गुलारे फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू धावबाची संधी फेकली वेगवान. योगेश कडून चुकी होईल तिथे चेंडू हातामध्ये आला नाही. बन्नाट वेगाने फेकी केली, परंतु कलेक्शन मध्ये तितक्या मात्र प्रतिसाद मिळाला नाही आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. 11 चेंडू 25 धावा. विजयाची संधी अजूनही दोन्ही संघांना आहे. विजयाचा पार्ट अजून दोन्ही संघांकडे. काहीच सोपं काहीच अवघड असणार आहे समीकरण. दोन्ही संघांनी ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अफाट केलेत. एका बाजूने उरवडे तर दुसऱ्या बाजूने बावदान. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 धाव्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. प्रयत्न इथे मात्र फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. गोवर्धन
हा चेंडू मात्र सुरेखिता फटका खेळ आडव्या बॅटने फटका खेळला त्या ठिकाणी निखिल काटे चेंडूवरती येईल. एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न आकाश चेंडूवरती आलाय तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत्या त्या 2 धावा. संघाचा लीडर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 1 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च करतोय. या दरम्यान रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 50 धावा धापलकावरती आहेत. या दरम्यान पुन्हा धाबेगीटचा प्रयत्न. मिड विकेटला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सिद्धार्थ चेंडूवरती एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी नकार कळवला गेला. कलेक्शन खराब आणि त्यानंतर दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. संघाच्या संघनायकाकडून चुकी मैदानाच्या आतमध्ये होती. कलेक्शन खराब झालं तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात. स्कोर कार्ड वाढेल धापलकावरती 52 धावा. 7 चेंडू बाकी आहे. 17 धावांची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. निर्णायक आहे हा चेंडू या सामन्यासाठी. रिव्हर्स स्विच हिट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 6 चेंडू आणि 11 धावा. किशोर कडून झालेली चुकी स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर षटकार रिव्हर्स स्विच हिटच्या माध्यमातून आलाय. संघाचा संघनायक आता फक्त पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय. काहीसा कानमंत्र, काहीसा दिलासा, काहीशा योजना आखल्या जातील. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. 11 धाव्यांची गरज आहे. दुसऱ्या बाजूने कोणता गोलंदाज असणार आहे तो अंतिम षटक टाकेल आणि 11 धावा बनवण्यापासून फलंदाजांना रोखेल. एका बाजूने नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे तर त्यांच्या विरोधामध्ये अभिजित दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन. या 2 संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. हाय व्होल्टेज सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचला. प्रत्येक सामन्यामध्ये नक्कीच इथे खेळाडूंनी आपली ताकद दाखवलेली आहे. आता साखळी फिरतील या स्पर्धेतील अखेरचा सामना आहे. 6 चेंडू बाकी आहेत. 11 धाव्यांची गरज आहे. आकाश खरात षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. एका बाजूने प्रतीक नानगुडे, दुसऱ्या बाजूने गोवर्धन भिसले. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बावधन संघासाठी आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आकाश खरात आता पाहायला मिळेल. मित्रांनो विनंती असताना वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान अनंत पाडा यांच्या स्मरणार्थ अनंत पाडा चषक 2024 क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अखेरचा सामना साखळी फेरीतील अखेरचं षटक बनवायचं. 11 धावा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता. जागा सोडली आहे तिथे आणि फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद. फलंदाज होईल धाव बाद. प्रतीक नानगुडे बॅक टू द पवेलियन. विकेट आली आहे प्रतीकची परंतु आता स्ट्राईकला गोवर्धन दिसले पाहायला मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न होता त्याचा. जोपर्यंत आता गोवर्धन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत बऱ्याचशा अपेक्षा या खेळाडूच्या माध्यमातून नक्कीच बाहुत संघाला असणार आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. आकाश खरात पुन्हा एअरपोर्टचा चेंडू. टप्प्याचा बॉल बॅटची कडा. किशोर बीट झाला. निखिल काटेचा प्रयत्न सुरेख परंतु चेंडू फरार. सीमारेषे पार. सनसनीत चौकार. कधी सामना उरवडे संघाच्या बाजूने तर कधी सामना बावधन संघाच्या बाजूने.
दोन्ही संघ इथे आपली ताकद दाखवत, दोन्ही संघाने अजून सामना सोडलेला नाहीये. दोन्ही संघाला विजय इथे फार महत्वाचा आहे. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खराब आहे हा चेंडू. वाईट बॉल. अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. खराब चेंडू टाळावे लागतील. अवांतर धावा खर्च न करणं हे त्या गोलंदाजाला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 63 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा आता तयार. टप्प्याचा बॉल, बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाचं. पुन्हा आता चेंडू डॉट. पुन्हा एकदा चेंडू डॉट. चौकारचा सामना झुकला होता बावधन संघाकडे. डॉट बॉलने पुन्हा सामना झुकला इथे उरवडे संघाच्या बाजूने. संघर्ष दोन्ही संघांच्या बाजूने. विजय कोणत्या तरी एकाच संघाला मिळणार आहे, परंतु संघर्ष प्रयत्न हे दोन्ही संघाला समान वाटून आलेत. या दरम्यान चेंडू हवेत. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आदित्य. चेंडूच्या खाली मोक्याच्या क्षणी विकेट. मोक्याच्या क्षणी आली विकेट. गोवर्धन बिस्ले बॅक टू द पवेलियन. की महफिल में गूंजेगा तराना के होठों पे आया है दिल का फसाना. हर दिल को पुकारा लो मैं आया मिलने दोबारा मंजिल. नवीन फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. ओम. नवीन फलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल झाला. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. आकाश करात तयार. या दरम्यान बॅटची कडा. चेंडू हवे. टिपला जाईल. फलंदाजाचा संपेल खेळ. बॅक टू बॅक विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज महादेव मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बावधन संघासाठी मात्र काहीसा चमत्कार इथे घेऊन येईल का महादेव. एका बाजूने आकाश, दुसऱ्या बाजूने महादेव. 1 चेंडू 6 धावांची गरज. सामना आवडला असेल ना मित्रांनो, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. अखेरचा 1 चेंडू 6 धावा आणि सामना जिंकलाय नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बावधन.